नमस्कार. किचन स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नंबर 1, बोरवेलचे पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात, तर ते डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात. नंबर 2, स्वयंपाकघरात ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा. नंबर 3, लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑइल टाका. फर्निचरवर छान चमक येईल. नंबर 4, जर आपल्या घरातील स्टीलची गाळणी काळी कट्ट झाली असेल तर त्यासाठी गॅस चालू करा आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. गाळणी गॅसच्या फ्लेमवर ठेवा व दोन्ही बाजूने फिरवत राहा. यामुळे गाळणीच्या लहान छिद्रामध्ये अडकलेली जी घाण आहे ती पूर्णपणे जळून जाईल. नंबर 5, इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयोगी ठरणार आहे. शिवाय तो करायलाही खूप सोपा आहे. उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्या आणि त्यात थोडा बेकिंग सोडा टाका. आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहे तिथे कापसाने चोळून लावा. डाग लगेचच फिकट होऊ लागतील. डाग पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करत राहायचा आहे. इस्त्री काही मिनिटातच चकाचक होईल आणि पडलेले जळकट डाग सुद्धा निघून जातील. नंबर 6, स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणे हा महिलांसाठी खूप मोठं काम असतं. अशा वेळी जर कढई, तवा खूप जास्त जळालं असेल किंवा करपलं असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. घरगुती उपाय करून तुम्हाला काळपटपणा दूर करता येईल. आता हे उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊया. कढईला चमक येण्यासाठी तुम्ही सोडा देखील वापरू शकता. यासाठी गरम पाण्यात कॉस्टिक सोडा मिसळा. या पाण्यात कढई बुडवा. आता काही वेळाने घासा. कढईचा काळेपणा दूर होईल. पण यावेळी कढई साफ करताना हातमोजे घालायला विसरू नका. नंबर 2, व्हिनेगर नैसर्गिक क्लीनर म्हणून देखील कार्य करत असतं. ते पॅनमधून गंज, वंगण आणि काळपटपणा सहजपणे काढून टाकू शकते. यासाठी एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी उकळा. नंतर त्यात व्हिनेगर आणि लिंबू मिसळा. आता त्यात कढई ठेवा, त्यामुळे काळपटपणा दूर होईल. नंबर 3, सतत स्वयंपाकात काळी झालेली कढई तिचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी सगळ्यात आधी मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते तापवत ठेवा. त्या पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी अजून तापू द्या. त्यानंतर गरम पाण्यात कढई 15 ते 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवा. कढई पाण्यातून काढून स्क्रबच्या मदतीने स्क्रब करा. यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल. टिप नंबर 7, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं कॉम्बिनेशन ही सिंकमधला दुर्गंध घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. त्यासाठी सगळ्यात आधी सिंकमध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाका. त्यावर साधारण 1 कप व्हिनेगर टाका. त्यानंतर 1 मिनिटाने त्यावरून 2 ते 3 ग्लास उकळतं पाणी सोडा. हा उपाय दिवसातून 2 वेळा करा. सिंकमधला घाण वास निघून जाईल. नंबर 8, लिंबाचा वापर करून तुम्ही घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता. नंबर 9, आरसे, खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद, पाणी किंवा टूथपेस्ट वापरून पहा. अगदी नव्यासारख्या काचा चमकतील. नंबर 10, फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला. फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील. नंबर 11, बेकिंग सोड्याच्या वापराने ही आपण चहाची गाळणी स्वच्छ करू शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात 2 चमचे बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा. नंतर या पाण्यात चहाची गाळणी 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवा. यानंतर ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करा. चहाची गाळणी एकदम स्वच्छ आणि सुंदर निघेल. नंबर 12, स्वयंपाकघरातले हात पुसण्याचे जे नॅपकिन असतात ते वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट, तेलकट होतात. त्यांचा रंगही अगदीच काळपट दिसू लागतो. तर ते पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या. पातेल्यात 2 ते 3 टेबलस्पून व्हिनेगर आणि 1 टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा. यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ करा. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका. नॅपकिनवरचे सगळे काळपट डाग निघून जातील आणि नॅपकिन एकदम चकाचक होईल.
नंबर 13, सिंकमधून खूपच वास येत असेल किंवा खूप दुर्गंधी येत असेल तर गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळून घेतलं तरी पण चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंक पाईपातून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय करा. घराची स्वच्छता करून घर छान मेंटेन ठेवणं हे मोठंच कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते. घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते. घरातले काहीच पदार्थ वापरून घर अगदी चकाचक करता येते. तर हे वरील सगळ्या टिप्स वापरून तुम्ही आपले घर चकाचक ठेवू शकता. त्यामुळे नक्की ह्या टिप्सचा तुम्हाला उपयोग होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.